चला फिल्डिंग लावून घ्या. सामना आपण सुरू करूया. पंच डीके सर, सनी सर, सामना आपण सुरू करूया. बघा आयोजकांचं म्हणणं आहे एका चेंडूची पेनल्टी लागली आहे आणि 2 धावांची देखील. आयोजकांचं म्हणणं आहे एका चेंडूची पेनल्टी लागली आहे आणि 2 धावांची देखील. अजून उशीर केला तर पेनल्टी मध्ये वाढ होईल, चेंडूंच्या पेनल्टी मध्ये वाढ होईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. निलेश मराठे यांचे इथे आगमन होत आहे. दादा वेलकम, स्वागत आहे. निलेश दादा मराठे, आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पेट्रोल भाई आपण देखील या. काल खूप चांगली फिल्डिंग आपण पाहिली पेट्रोल भाई यांची. निलेश कालेकर आणि निलेश मराठे यांचे इथे आगमन होत आहे. या आपण व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. चला आपण सामना सुरू करूया. पंचांना विनंती आहे सामना आपण सुरू करायचा आहे. अनिकेत मते गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. या पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक येईल फलंदाज सनी, त्याला साथ देण्यासाठी येतोय चंदू. बघा टाइम सुरू झालेला आहे. अनिकेत मते, तुम्ही जेवढा टाइमपास कराल, 4 षटकांसाठी 20 मिनिटं आहेत.
जर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं झाली नाहीत तर 5व्या षटकामध्ये एक खेळाडू आतमध्ये येईल 30 सर्कलमध्ये. अनिकेत मते. फुलटॉस चेंडू इनफिल्डच्या वरून क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार येतोय सनीच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 4. क्या बात है, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार सनीच्या बॅटमधून. पंच बघा अजून 2 धावांची पेनल्टी ऍड होईल ती म्हणजेच, कारण की 12 मॅन ड्रेस कोड मध्ये नाहीये चिखलोली पाड्या टीमचा, त्यामुळे पुन्हा एकदा 2 धावांची पेनल्टी असेल. एकूण 4 धावांची पेनल्टी आहे आणि एका चेंडूची देखील पेनल्टी आहे चिखलोली पाड्या टीमला. शफल झाले होते, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फसला. येतो हा डॉट बॉल. अनिकेत मते आहेत गोलंदाजी मार्क वरती, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो चिखलोली पाडा संघ, आणि त्यांना फाईट करायला प्रचंड वेग या चेंडूवरती. आणि आलाय हा डॉट बॉल. प्रथमेश आहेत गोलंदाजी मार्क वरती. राईटम राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. एक नॅचरल अँगल ती निर्माण करतात उजव्या हाताच्या फलंदाजांना. चंद्रकांत आहेत स्ट्राईक इनला, ज्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे, भरपूर वर्षांचा अनुभव आहे. हाफ ट्रॅकर विषेप मध्ये खेळतायत. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला डीप मध्ये अनिकेत मते. फार वेगाने त्या चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत मिल्टेकची की सिंगल. आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 15 धावा धावफलकावरती. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित आणि चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत गोलंदाज प्रथमेश. एकही मोठा फटका आला नाहीये या षटकामध्ये इनिंग झाल्यावरती. यावेळी सुख करतायत, पाठवले फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतो. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. 21 धावा धावफलकावरती. या दरम्यान पप्पू धुले यांचे इथे आगमन होत आहे. दादांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या आहे 21. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 धावांची पेनल्टी आहे. ती पेनल्टी आम्ही इनिंग जेव्हा संपेल तेव्हा सनी आम्ही त्या 4 धावा ऍड करू स्कोर कार्ड मध्ये. उद्धव येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज उद्धव आहेत. गतीमध्ये परिवर्तन. लाऊड अपील करतायत LBW ची आणि अपील यस फलंदाज झालाय बाद.
चंद्रकांत बॅक टू द पवेलियन. लागतोय पहिला मोठा धक्का एरंजाड या टीमला. मयूर येत आहेत नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती. हाफ ट्रॅकर आहे. बॅकफुटला गेले पंच करतायत. सीमा रेषेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि स्वीपर कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मेटील्या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती निलेश मराठे आणि निलेश कालेकर यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. पंकज भोले यांना देखील विनंती आहे. कालची रात्र गाजवली मानकिवली संघाने. ऑन साइडला शॉर्ट ऑन पुल केलाय. गॅप भरपूर मोठी आहे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय. धावसंख्या आहे 27. चांगली बॅटिंग सुरू आहे. मयूरने चौकार लगावलाय. उद्धव वरती प्रत्येला चढवला जातोय. ज्या उद्धवने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली होती. पुणे ग्राउंड साइडला खेळल्या डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि चांगले क्षेत्ररक्षण त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 28 धावा धावफलकावरती. चांगलं बॅटरी सुरू आहे या दोन टीम मध्ये. आजच्या दिवसातील तिसरा सामना आणि पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना सुरू आहे. या पुढील सामना असेल भोज आणि खरवईवाडी या दोन टीम मध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. भोज आणि खरवईवाडी. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळता. शॉट फाईन लेगला गणेश पवार आहेत आणि मिळतीला चेंडूवरती पुन्हा 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या आहे 30. रियाज शेख यांचे देखील आगमन होत आहे. वेलकम स्वागत आहे. धावसंख्या आहे 30. गतीमध्ये परिवर्तन. खूप लवकर लेन पीक केली. पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतो डीप मध्ये. मिड विकेटला चेंडू फेल होतोय. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 31. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती. आहे ना शेट आहेच ना आमचे विष्णू दादा आहेच ना तिथं. त्याचा काय संबंध आला. नाही 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 तो विषय तुमचा होता तो तुम्हाला देणार ना.
अनिकेत मते ऑन साइडला पुल केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, जज करतायत आणि हा झेल ड्रॉप केलाय आणि षटकार देखील आलाय. षटकार आहे पंच. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. सनीला मिळतंय जीवनदान आणि 6 धावा देखील मिळतात एरंदाड या टीमला. प्रचंड वेग आहे अनिकेत मतेच्या गोलंदाजीमध्ये. अनिकेत मतेच्या नावाने संघ ओळखला जातो, चिखलोली पाड्या संघ. आणि आलाय हा डॉट बॉल. एक तेरी तो एक मेरी हे समीकरण सुरू आहे या षटकामध्ये. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर येते हा डॉट बॉल राईट अमरावंड विकेटने. यावेळी ड्राईव्ह करतायत डीप मध्ये, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 38 38 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटची कडा लागली, त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या 39 39 धावा. येथे हा डॉट बॉल आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 39 39 धावा धावफलकावरती आहेत एरंदाड या टीमच्या. 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. चला या पुढील सामना असेल भोज आणि खरवईवाडी या दोन टीम मध्ये. दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती असेल टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. जो संघ नायक इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी येणार नाही त्या संघाला 2 धावांची पेनल्टी असणार आहे. तेजस येतोय नवीन गोलंदाज या अंतिम षटकामध्ये. ऑन साइडला लॉफ केलाय, पाठवलाय काऊ कॉर्नर, सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या आहे 45 45 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं षटकाराने. पुन्हा ड्राईव्ह करताय, डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. काऊ कॉर्नर सीमारेषेवरती थोडीशी घाई केली फिल्डरने आणि मिळतील्या चेंडूवरती पुन्हा 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फार वेगाने आले होते चेंडूवरती आणि धावसंख्या आहे 47. लाऊड अपील करतायत आणि काय घडलंय, सीमारेषेच्या बाहेर हा चौकार देखील आलेला आहे आणि लेग बाईटचा हा चौकार येतोय.
फुल टॉस चेंडू आहे, स्लॉक स्वीप, त्याला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, षटकार. धावसंख्या आहे 57 धावा, 2 चेंडू शिल्लक आहेत या अंतिम षटकातील आणि आक्रमण चढवलं जातं तेजसच्या गोलंदाजीवरती. मयूरच्या बॅटमधून षटकार चौकारांची आतिषबाजी सुरू आहे. यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव, धावसंख्या 58 धावा. चला भोज संघ आणि खरवईवाडी संघ टॉससाठी या. क्या बात आहे, चांगला चेंडू आणि कॉट बॅनची अपील केली होती अनिकेत मते यांनी आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 58 आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. 58 धावा. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंच काहीतरी चर्चा करतायत, दोन्ही पंच एकत्र येत आहेत, डीके सर आणि सनी भोईर सर. काय झालं पंच? पेनल्टी चिखलोली पाडा टीमला आहे डीके सर आणि पुन्हा इथं लाईन पाहावी लागेल. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहूया आपण. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू फेकले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 60 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतात डीप मध्ये, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत आणि एक धाव झाली पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा आणि तब्बल 23 धावा आल्या या षटकामध्ये. अंतिम षटकामध्ये बनवल्या 23 धावा आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 62 आणि 4 धावा पेनल्टीच्या ऍड करूया. धावसंख्या 66 आणि 67 धावांचं टार्गेट सेट केलंय एरंजाड या टीमने चिखलोली पाड्या टीम समोर आणि त्या 67 धावा 29 चेंडूंमध्ये तुम्हाला चेस करायच्या आहेत कारण की एका चेंडूची पेनल्टी देखील आहे. भोज आणि खरवईवाडी टॉससाठी या. चला भोज या टीमचे कॅप्टन आणि खरवईवाडी टीमचे कॅप्टन आपण देखील या टॉस साठी. भोज संघाची संगणक इथे उपस्थित आहेत. खरवईवाडी या टीमचे कॅप्टन देखील येत आहेत आणि आपण टॉस करूया. प्रेम धुळे यांच्या शुभ हस्ते, जे खऱ्या अर्थाने बदलापूर वांगणी धमाका या स्पर्धेचे खजिनदार आहेत. फार मोठी जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे त्यांच्या खांद्यावरती. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. प्रेम, आपले शुभ हस्ते आपण टॉस करूया. काकांचे शुभ हस्ते आपण टॉस करूया. काका इथे उपस्थित आहेत, क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. सावर्डेकर काका, क्या बात आहे, कोकणातून आलेले आहेत आणि काल देखील उपस्थित होते आणि आज देखील त्यांची उपस्थिती लाभते. सावर्डेकर काका यांचे शुभ हस्ते आपण टॉस करूया, जे सावर्ड्याचे आहेत. 5 ओव्हरची मॅच मनीष आणि टॉस जिंकलेला आहे भोज. ओम कोंडेश्वर भोज या टीमने टॉस जिंकलाय. निर्णय पेंडिंग आहे.
चला आमच्या व्हॉलेंटियर जागेवरती आपण जायचं आहे. व्हॉलेंटियर येलो टी शर्ट. नाही याचं नाव काय रे? ओमकार आणि साई. चला फलंदाज देखील पाठवायचे आहेत. विनंती असेल फलंदाज पाठवा आपण. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. एरंजाड या टीमला विनंती असेल 67 धाव बनवायचे आहेत, त्या देखील 29 चेंडूंमध्ये, कारण की एका चेंडूची पॅनल्टी लागली आहे आणि 4 धावांची देखील पॅनल्टी लागली होती. माकडा जा, चल तिकडे जा, पाठीमागे दिली समोर त्या मंडपात. गोलंदाज वेदांत आहेत आणि स्ट्राईक एंडला फलंदाज अनिकेत मते, त्याला साथ देतो नितेश. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय आणि मिळते अवांतर धाव. आणि अवांतर धावेने श्री गणेश होते बॅटिंग करणार. चिखलोली पाडा या टीमची धावसंख्या आहे बिनबाद 1. सनी सर आणि DK सर हे दोन ऑफिशियल पंच पाहायला मिळत आहेत. प्रत्येक सामना 5 षटकांचा आहे. एक चांगली संकल्पना आहे करण धुळे यांची. बदलापूरचा वंडर बॉय. पुन्हा एकदा लाईन चेक करावी लागेल. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वाईट आहेत. पंचांचा इशारा
वाईट बॉलचा येतोय आणि मिळते अवांतर धावसंख्या 2 धावा धावफलकावरती आहेत. एरंदाडा संघ खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे या सीझन मध्ये. त्यांना फाईट करतोय चिखलोली पाडा संघ. वेदांत गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज रन मशीन अनिकेत मते स्ट्राईक एंडला आहे. लाऊड अपील करतात. LBW ची डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि लेग बाईटच्या स्वरूपात मिळते 1 धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतोय. मिलन, त्यानंतर आमचे ऑफिशियल कॅमेरामन लवेश आणि ओंकार ही टीम आहे. फुल टॉस चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय, पाठवलाय स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय नितेशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, हुक करण्याचा प्रयत्न, ड्रिल करून दाखवत आहे. फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा येतो हा वाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये आतापर्यंत 3 वाईट चेंडू टाकलेत गोलंदाज वेदांतने. अपकमिंग रायझिंग स्टार हा गोलंदाज आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. बिग हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होत नाहीये. बॅकअप साठी फिल्डर येत आहेत आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 9 धावा धावफलकावरती आहे. 67 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर व्ही शेप मध्ये उडवलाय. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका. षटकार येतोय फलंदाज अनिकेत मतेच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 15. सुरुवात खूप चांगली केली आहे चिखलोली पाडा या टीमने या मॅच मध्ये. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय आणि मिळते अवांतर धाव. धावसंख्या आहे 16 धावा धावफलकावरती. राईट मोर द विकेटने वेदांत. प्रचंड वेग आपण पाहिला. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पहिल्यांदा खाली राहतो आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती धावा आहेत 16. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. अजून एक चांगला चेंडू आणि सुरेख कमबॅक केले वेदांतने या षटकामध्ये आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16.
जिंकण्यासाठी अजूनही 51 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 23. वय वर्ष फक्त 17 आहे आणि फार कमी वयामध्ये आणि फार कमी वेळामध्ये आपल्या नावाची छाप सोडली वेदांनी या संपूर्ण टेनिस विश्वामध्ये. बघा 7 मिनिटे घेतलेत एरनगार्ड संघ. तुम्हाला देखील टाइम मॅनेजमेंट फार महत्त्वाचं आहे. जर 4 षटकं तुम्ही 20 मिनिटांच्या आतमध्ये हाताळली नाहीत तर शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू पॅनल्टीच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त 30 सर्कलमध्ये येईल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. चंदू लक्ष द्या आपण वेळेकडे देखील. त्यानंतर आर्ग्युमेंट करू नका जर पॅनल्टी लागली तर, कारण की चिखलोली पाड्या टीमला पॅनल्टीला 2-2 लागलेत. बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरून खेळतायत, अप्पर कट पाठवलं, बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी, चौकार. येत नाही ना. क्लीन बोल्ड फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. हा पहिला धक्का. नितेश बॅक टू द पवेलियन. जिंकण्याकरिता अजूनही 19 धावांची गरज. 11 बॉल 19 धावांची गरज. योगेश बालेकर आता सज्ज होतोय. अजून एक दरम्यान प्रेमाचं बक्षीस आम्हाला अगर सुधीरला काय दिला? बेस्ट फिल्डर दिला का? आपण पाहतोय अभ्यास त्याची घेतलेली लाडकी तर डायरेक्ट आहे ना त्या मानकीवाल्यांचं ह्या घेतलं वगैरे नाव आता नाही एकदम पुढे वळणार आहोत त्या अर्थानं यावेळेस प्राइज ते दाखवला आणि संघाने सुद्धा चांगली स्पर्धा निलेश ना बोला का? बोलतोय पण बरंच काय काय पण तो नंतर माहीत घेतो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. 3 फिल्डर आले झेल पकडण्यासाठी आणि 3 फिल्डरच्या मधोमध हा चेंडू पडतोय. मिठील्या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या. 2 पुढे जाईल 22. 67 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. यावेळेस फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये आणि चेंडू डायव्हर्ट झालेला आहे सीमा रेषेच्या बाहेर. हा चौकार येतोय.
पुन्हा एकदा बॅटची गडा दोन दोन फिल्डरांच्या मधून सीमारेषे दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न असफल राहिलाय. सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. उद्धवच्या बॅट मधून सलग चालाय हा दुसरा चौकार. धावसंख्या आहे 30 धावा धावफलकावरती. 37 धावांची अजूनही गरज आहे. एका चेंडूची पॅनल्टी आहे त्यामुळे 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस परफेक्ट यॉर्कर बॅक टू द बॉलर खेळत आहेत आणि आला हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे या मॅच मध्ये चिखलोली पाड्या टीमला. पंच 11 मिनिटं घेतली आहेत पहिल्या 2 षटकांसाठी, त्यामुळे 9 मिनिटं असतील 2 षटकांसाठी. जर तुम्ही जास्त वेळ घेतला तर पॅनल्टीच्या स्वरूपात शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू आतमध्ये येईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. एरंजाड संघ पॅनल्टी तुम्हाला देखील लागू शकते. एकदम मिळते चेंडूवरती आणि आपण बघू शकाल धावफलकावर धावा आहेत 31. साई येत आहेत नवीन गोलंदाज या तिसऱ्या षटकामध्ये. थोडस स्पीडअप करायचं आहे सामना देखील विनंती असेल एरंजाड या टीमला. बॅटची कडा सॉफ्ट डिस्मिसल. सुरेख झेल पकडलाय फर्स्ट स्लिप मध्ये. फलंदाज झाले बाद. उद्धव बॅक टू द पवेलियन. त्यांना पण द्या का फिल्डरची पॅनल्टी नाही का? छत्तीस धावा अजूनही बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक 15 कारण की एका चेंडूची पॅनल्टी आहे. त्यामुळे 29 चेंडूंमध्ये 67 धाव बनवायचे आहे. सुरुवात तर खूप चांगली केली आहे या सामन्यामध्ये. चिखलोली पाड्या टीमने न्यू बॅट्समन प्रथमेश येत आहेत. हार्ड हिटर फलंदाज आहे प्रथमेश. विकेट मिळवली साईने. साई पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहे. यावेळेस लॉफ केल्या लॉंग ऑफ द टीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. श्री आले होते फार वेगाने चेंडूवरती आणि मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती आहेत. 35 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फुलटॉस चेंडू बॅटच्या टोळीला लागतोय आणि फलंदाज झाल्या बाद. सुरेख झेल पकडलाय चंदूने आणि लागतोय हा सर्वात मोठा धक्का चिखलोली पाड्या टीमला. अनिकेत मते बॅक टू द पवेलियन.
रुशल केने यांचे इथे आगमन होत आहे आणि त्यांच्यासोबत सागर मसने हे देखील उपस्थित आहेत. पहिला चेंडू बॅकफुटला गेले, कट करताय सॉफ्ट हँडने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप भरपूर लांब आहे. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे जाईल 34. 34 धावा धावफलकावरती. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 33 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न. लाईन चेक करावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या आहे 35. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. एका चेंडूची पॅनल्टी आहे ती म्हणजेच चिखलोलीपाडा या टीमला. ऑन साइडला खेळतायत. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने. थोडीशे फंबल झाले. चेंडू उचलण्यासाठी थोडीशी घाई केली आणि अवधी होता 2 धाव कंप्लीट करण्याचा. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37. 30 धावांची गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. पाणी घेऊन जायचं आहे. 12 मॅनला विनंती असेल पाणी घेऊन जा आपण. अकरा चेंडू आणि बनवायच्या धावा 30 या मॅच मध्ये. सामना स्पीडअप करायचा आहे. एरंजाड संघ तुम्ही जास्त वेळ घेतायत. सनी ऑन साइडला लॉब केलाय. पाठवलंय स्क्वेअर लेग. सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे. माइट इट ह्यूज मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. पहिल्या चेंडूवरती सनी यांचं स्वागत केलंय षटकाराने. प्रथमेशने षटकार लगावलाय. 10 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज आहे. दहा चेंडू बनवायच्या धावा 24 या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर होता. बॅकफुटला गेले. अप्पर कट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. 9 चेंडू शिल्लक. 24 धावांची गरज. चला भोज संघ निर्णय आपला कळवा. आपण टॉस जिंकलेले आहेत. विशाल आणि अजून एक चांगला चेंडू येतोय. आलाय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. 8 चेंडू शिल्लक आहेत.
जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. योगेश निर्णय कळवायचा आहे आपण. आणि पुन्हा एकदा आलाय हा डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती राहुल सर षटकर आला होता, त्यानंतर सलग 3 डॉट बॉल येत आहेत. 7 चेंडू आणि 24 धावांची गरज. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे एरंजाड या संघाने. बघा, ही इनिंग संपण्याच्या आधी निर्णय कळवायचा आहे. भूज संघ अथवा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ऑन साइडला फ्लिक केला, डीप मध्ये फिल्डर आहेत स्क्वेअर लेगला, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. आणि पहिल्या 4 षटकांच्या 1 चेंडू शिल्लक आहे, कारण की एका चेंडूची पॅनल्टी देखील आहे. त्यामुळे इथून 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. विकेट अटॅकसाठी केटी यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळेस लाईन चेक करावी लागेल. वाईड बॉलचा इशारा येतोय. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. योगेश निर्णय बॅट फर्स्ट. खरवईवाडी या टीमला इन्व्हाइट केलं फिल्डिंगसाठी भुज या संघाने या पुढीलच्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 45. 45. 5 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 22 धावा बनवायच्या आहेत. नक्कीच आजच्या दिवसामध्ये जर एरंजाड संघ क्वालिफाय झाला टॉप 5 मध्ये, तर नक्कीच आदरणीय कल्पेशजी मोगे आणि ललित राणे यांच्याकडून ओरिजिनल नारायण धाब्यावरती त्यांना मेजवानी असणार आहे. ललित भोईर येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. 5 चेंडू आणि 22 धाव बनवायचे आहेत. प्रथमेश मध्ये ती क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे, ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. क्लीन बोल्ट फलंदाज झाल्या बाद पहिल्या चेंडूवरती ललितने विकेट मिळवली आहे. 4 चेंडू आणि 4 षटकारांची गरज आहे चिखलोली पाडा या टीमला. चार चेंडू आणि 24 धावा बनवावे लागतील या मॅच मध्ये. सॉफ्ट हँड खेळत आहे. शॉर्ट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त एकच धाव आणि आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे, कारण की 3 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यस, फिंगर अप फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का चिखलोली पाडे टीमला. 2 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावांची गरज. याच दरम्यान बदलापूर वांगणी धमाका या स्पर्धेचे आयोजक करण धुळे यांचे इथे आगमन होत आहे. त्यांचे देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये, कारण की त्यांच्या स्वप्नातून
साकार झालेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळत आहे. बदलापूर वांगणी धमाका. 2 चेंडू आणि 23 धावा बनवायच्या आहेत. भोज टीमने बॅटिंग स्वीकारली टॉस जिंकून आणि खरवईवाडी या टीमला नक्कीच फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. या पुढीलच्या मॅच मध्ये हे 2 संघ आमने सामने असतील. न्यू बॅट्समन येत आहेत. प्रताप येतोय. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा व्हाईट बॉल. 2 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे या मॅच मध्ये चिखलोली पाड्या या टीमला. 2 चेंडू बनवायचे धाव 22. एकतर्फी सामना सुरू आहे. परफेक्ट यॉर्कर ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर नाही आहेत. लॉंग ऑन वरून जात आहेत फिल्डर आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. 1 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. वीस धावांची गरज आहे. एक चेंडू शिल्लक. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला आहे एरंदाड या संघाने. एरंदाड संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक. चिखलोली पाडा संघ लाईनअप करायचा आहे, शेक हँड करायचा आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. आणि या सामन्याचा देऊया आपण मॅन ऑफ द मॅच ज्याने बनवल्या 28 धावा. सनी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.